23,000 पदभरती आता आगामी काळामध्ये होणार आहे आणि एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी तयारी करणारे, सरळ सेवा ची तयारी करणारे जे काही विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी. आणि ही जी काही पदभरती आहे, या पदभरतीबद्दलचं संपूर्ण विश्लेषण आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल, की कशा पद्धतीने ही 23,000 ची भरती राबवली जाणार आहेत आणि नवीन शासन निर्णय जो आहे, एक 11 ऑगस्टच्या शासन निर्णयानुसार आता लिपिक आणि प्रयोगशाळा सहाय्यक भरती ही खाजगी अनुदानित शाळा ज्या आहेत, यांच्यामध्ये सगळ्यात मोठी भरती आजच्या घडीला काही दिवसातच होणार आहे. बरं. आता ही जवळपास 14 वर्षांनी होणारी भरती आहे. मार्ग मोकळा झालेला आहे. बरं, भरतीचे ठळक वैशिष्ट्ये जर तुम्ही म्हणले, कुठे होणार आहे? तर खाजगी अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये. कोणती पदे असणार आहेत? कनिष्ठ लिपिक आहे, प्रयोगशाळा सहाय्यक आहे, पूर्णवेळ ग्रंथपाल जे आहेत, ही पदं या ठिकाणी भरली जाणार आहेत. किती पदे असणार आहेत? तर 4 एप्रिल 2024 च्या निर्णयानुसार एकूण रिक्त पदांच्या 80% पदे भरण्यास या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली आहे. म्हणजे एकूण पदाच्या 80% जसं की टेटमध्ये शिक्षक भरतीमध्ये सुद्धा हा निर्णय लागू आहे. एकूण पदाच्या 80%. ओके. आता पुढचं जर पाहिलं, पदांची आकडेवारी जर पाहिली तुम्ही 80% सूत्रानुसार, तर लिपिक राज्यात मंजूर पदे तसे 25,000 आहेत. भरावयाची पदे 18,400 आहेत आणि प्रयोगशाळा सहाय्यक लॅब असिस्टंटचे राज्यात एकूण पदे 6,500 आहेत आणि त्यामधील जवळपास 5,000हून अधिक त्या ठिकाणी पदे भरली जाणार आहेत. नागपूर जिल्हा 89 अनुदानित शाळांमध्ये लिपिक व प्रयोगशाळा सहाय्यकांची अंदाजे 400 पदे भरली जातील. म्हणजे नागपूरसाठीचा एक डाटा या ठिकाणी मी तुम्हाला सांगत आहे, की अशा पद्धतीने येऊ शकतं. बरं, भरती का रखडली आहे? संच मान्यतेचा अभाव आणि जी काही स्थगिती आहे, ती स्थगिती आता उठवलेली आहे. आता संच मान्यता प्रक्रिया पूर्ण न झाल्याने शिक्षण संचालकांनी 28 मे 2025 रोजीच्या पत्राद्वारे भरतीची जी स्थगिती आहे, ती स्थगिती त्या ठिकाणी दिली होती. पण आता सुधारित आकृतीबंधानुसार रिक्त पदांची संख्या निश्चित करून भरती आता होणार आहे. अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. कनिष्ठ महाविद्यालय जोडलेल्या शाळा महाविद्यालयांच्या संच मान्यतेचा पेच कायम आहे. तोही सुटावा अशी आपण अपेक्षा धरूया. ओके. तर पदभरतीचा जो प्राधान्यक्रम आहे, नियुक्ती कशी होईल? तर पहिली गोष्ट, प्रथम असणारे पदोन्नती म्हणजे प्रमोशन. कार्यरत पात्र चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना प्रथम लिपिक पदी बढती दिली जाईल. म्हणजे बढती देण्यासाठी प्रथम प्राधान्य असेल. त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर अनुकंप म्हणजे जे काही पदोन्नतीनंतर रिक्त राहिलेल्या जागांवर अनुकंपाच्या तत्त्वावर नियुक्त्या केल्या जातील. म्हणजे आता ही पद भरायची ना, अगोदर जे ऑलरेडी आहेत, कार्यरत आहेत, त्यांना कुठेतरी चान्स दिला जाईल. आणि तृतीय, थेट भरती म्हणजे डायरेक्ट रिक्रुटमेंट त्या ठिकाणी होणार आहे. हे एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी साठी गरजेचं आहे. पण हे पण मुद्दे माहीत असू द्या. याच्यामुळे पदांची जी संख्या आहे, ही नक्कीच कमी जास्त होऊ शकते. वरील दोन्ही टप्प्यानंतर उर्वरित सर्व रिक्त जागांवर थेट पदभरती होईल. उमेदवारांसाठी मुख्य संधी या ठिकाणी असणार आहे. बरं, जाहिरातीपूर्वीचा आवश्यक कार्यवाही काय आहे शाळांसाठी? समजा बिंदूवाली तपासणी असेल, मागासवर्गीय कक्षाकडून बिंदूंना नामावली, रोस्टर तपासणी करून घ्यावी लागेल. पदांची पडताळणी, संपुष्टात येणारे अतिरिक्त आणि समायोजनाची पदांची जी तपासणी आहे, हे करणं पण तेवढंच गरजेचं आहे. प्रस्ताव सादरीकरण आणि जे काही प्रमाणित बिंदू नामावली व जाहिरातींच्या नमुन्यासह प्रस्ताव शिक्षणाधिकारी किंवा विभागीय शिक्षण उपसंचालकांकडे पाठवणे. म्हणजे या प्रक्रिया राबवणे हे शाळा स्तरावरती आता क्विकली त्या ठिकाणी नाशिक असेल किंवा जे काही जिल्ह्यांनुसार जे काही सेंटर असतील, तिथं जाऊन ही बिंदू नामावली तपासणे, रिक्त पदांनुसार जो काही आकडा आहे, जो काही पदभरतीची जी काही संख्या आहे, ही ठरवली जाणार आहे. बरं, बरं. थोडक्यात महत्त्वाचे सांगायचं झालं तर 14 वर्षाचा वनवास अखेर संपलेला आहे. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा पहिला हक्क म्हणजे पदोन्नती त्या ठिकाणी भेटू शकते. चतुर्थ श्रेणीमध्ये जे काही काम करतात त्यांच्यासाठी शाळांची बिंदू नामावली पूर्ण होताच लवकरच जाहिराती प्रसिद्ध केल्या जातील. म्हणजे बघा, एक डोर ओपन दिसतंय. एम-पी-एस-सीची सरळ सेवा तयारी करणारे जे आहेत ते नक्कीच टायपिंग समजा त्याला आहे बरं का, 30-40 जे काही मराठी, इंग्लिश टायपिंग असेल ते करणं गरजेचं आहे. प्रयोगशाळा सहाय्यकासाठी असं काही विशेष असं काही नाही, पण 12वी सायन्स असावं. बी-एस-सी, एम-एस-सी वाले लिपिक प्रयोगशाळा सहाय्यकासाठी बघा, ही एक सुवर्ण संधी आहे.
बरं ही नक्कीच आता आगामी लवकर म्हणजे इमिडिएटली पोर्टल मला तर असं वाटतं याचं जे आपलं पवित्र पोर्टल आहे त्याच्यामार्फतच किंवा संस्थांना काय अधिकार या ठिकाणी दिलेले आहेत. पण काही ज्या संस्था आहेत, ज्या की टी-सी-एस, आय-बी-पी-एस किंवा ऑनलाईन मार्फत जसं की रयत शिक्षण संस्था आहे, तिथं खूप साऱ्या जागा असतील. ते काही त्या ठिकाणी ओपन वे सगळ्यांना नसणार आहे, की अ, काम होण्यासाठी. तर तुम्हाला त्या ठिकाणी एक एक्झाम द्यावी लागणार आहे. वेगवेगळ्या मोठ्या संस्था एक्झाम थ्रू ही पदं भरली जाणार आहेत. संस्थांना काही अधिकार या ठिकाणी आहेत नक्कीच पदं भरण्यासाठी. पण मॅक्सिमम ज्या काही संस्था आहेत, ह्या नक्कीच यासाठी एखादी एक्झाम राबवतील. परीक्षा कंडक्ट केले जाईल आणि त्या पद्धतीने पदं भरली जातील. तर अशा पद्धतीने ही एक माहिती होती, तुम्हाला माहीत असावी. आपल्या चॅनलच्या मार्फत ती तुम्हाला एक विश्लेषणाच्या मार्फत सांगण्यात आलेली आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. धन्यवाद.